आज सकाळ सकाळी आलो डायरेक्ट आपल्या कांद्याच्या बाऱ्यावरती, कारण की पप्पांना पाठवायचं होतं चहा प्यायला आणि मला राहायचं होतं बाऱ्यावरती. मग काय लागलं आपल्या बिझनेसला. म्हटलं पप्पा बोलले पहिले हांडे भरून ठेवू. आपले कालचे लावलेले कांदे तर एकदम जगूनच गेले होते. मग काय हांडे घेऊन आलो बाऱ्यावरती, लगेच पटकन भरून ठेवले. मग काय बाऱ्यावर आलो म्हणजे शेकोटी वाळली असं होतच नाही. लगेच शेकोटी वाळली, शेकतच होतो एकदम. म्हणजे बारे पाहायचे, हातपाय शेकूनच घ्यायचे. टकटक नाही, थंडी इथं लईच होती. बघता बघता काय 2-3 वाफे भरायचे राहिले. आपली कांदे लावणारे मंडळी येऊनच लागली, कारण की आपण डायरेक्ट उक्ता देऊन टाके. त्याच्यामुळे मग मंडळी काय सकाळ सकाळी येऊन लागते. त्यांचं काम एकदम ओकेमध्ये चालू झालं. घरून आंघोळ वगैरे, चहा वगैरे, पाणी पिऊन निघालो. म्हटलं दादा आता मोटर चालू आहे की नाही ते पण बघायचं काम होतं. मग मोटर काय चालू होते, ऑटो लावल्यामुळे टेन्शन नव्हतं. विहिरीत एकदम गच्च भरली, आज पाण्याचं टेन्शन नव्हतं. त्यानंतर निघालो डायरेक्ट आपल्या रोप करायचा ड्युटीवर, कारण की रोप करायचं आज काम होतं. मग काय रोप करायला एकदम ओकेमध्ये लागलो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लगेच रोपाच्या जाळ्या घेतल्या, लगेच नेऊन दिल्या आपल्या कांदे लावणारे मंडळीकडे. काय कांदे थोडे लागायचे राहिले होते, कारण की आज इथला हा प्लॉट आपला एंड होणार होता. त्यामुळे टेन्शन नव्हतं, फक्त पाणी भरायचं बाकी राहिलं असं मला वाटतं. बघता बघताय ना इथलं रोपं एकदम फायनलमध्ये झालं. फक्त राहिला होता त्या मेराचा एक वाफा. तेवढा रोपा आम्ही उपटला का आमची इथल्या मळ्यातली सुट्टी झाली समजायची. मग काय सुट्टीच झाली आमची फायनली. लगेच आम्ही सर्व जाळ्या घेतल्या, निघालो घराकडे. बाकी मंडळी लगेच स्कॉर्पिओमध्ये बसून निघाली मळ्यामध्ये, कारण मळ्यामध्ये पण आपलं काही ना काय काम चालूच असतं. मी रितेशला काही गाडीवर 120च्या स्पीडने मळ्यामध्ये निघालो त्यांच्या पाठोपाठ. कांदे लागण्यासाठी 2 जाळ्या कमी पडल्या. लगेच आम्ही सर्व मंडळीने 2 जाळे उपटल्या, थेट नेऊन दिल्या आपल्या कांदे लागण्याकडे. मग काय रिकाम्या जाळ्या आम्ही काय बाकी माझ्या हातामध्ये होत्या, बाकी नितीन शेटने एक जाळी उरली मग ती त्याच्या डोक्यामध्ये घातली. तसंच गाडीवरती बसलो आम्ही, निघालो. जाता लगेच आपण डिझेलने तसंच निघालो डायरेक्ट डिझेल आणायला, कारण डिझेल संपून गेलो होतं. ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकायचं होतं. लगेच येऊन पोचला आपल्या जिओच्या पेट्रोल पंपवर. मग 3000चा एकदम ओकेमध्ये डिझेल ड्रम भरून घेतलं. त्याचबरोबर आईस्क्रीम पण खाऊन झाली. त्यानंतर थेट निघालो आपल्या घराकडे. पुलाचं काम चालू आहे त्यामुळे रस्ता खराबच होऊन गेला. लय हेवी रस्ता आहे बाबा. खड्डे खुड्डे पार करत करत तो येऊन पोचला रे आपल्या मळ्यामध्ये तर आहे ना, चीन कोंबड्याचा आवाज जास्त येतो होता. कबूतर एकदम निवांत खाली शांत बसली होते, चीन कोंबड्याचा जास्त आवाज येत होता. त्यानंतर ते आपल्याला चिकू खुडायला गेला होता. चला म्हटलं काही काम नाही तर म्हटलं थोडंफार मदत करू लागू. मग काय एक रितेशराव चिकू खुडून देत होता, मी पण खुडत होतो. मग सुरुवातीला आम्ही सर्व मेराचे चिकू खुडून घेतले मोठे मोठे. त्यानंतर रितेश म्हटला मेराचे सर्व झाले आता पाहता पाहता, तू डाय वर चढ. मग रितेशराव एकदम वर चढला, मी खाली होतो. मग रितेशराव काय वरून माझ्याकडे टाकत होते एकदम मस्त, की मी कॅच घेत होतो. नागाने फुटला तर नागाने चिकू खराब होऊन जातो. मग काय तुमच्या चिक्कूला चिक्कू लागले का तेवढं पण कमेंट करून नक्कीच सांगा. आमच्या चिक्कू तर एकच झाड आहे, म्हणजे चिक्कू भरमसाठ आहे, टेन्शनच नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्यामध्ये काय आम्हाला 2 मस्तपैकी चिक्कू पिकेल भेटले, मस्तपैकी ताव मारतो आणि आमचे चिक्कू पण खुडून झाले.